तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मेरकर, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण नवी मुंबईच्या राजकारणावर बोलतोय। नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालेला आहे। सभापती असलेले अशोक पाटील, स्थायी समिती सभापती अशोक पाटील आणि हा महापौरकडे अर्थसंकल्प तो सादर केला आणि सभागृहामध्ये बजेट सादर करण्यात आले। वेगवेगळ्या शिक्षण रूपांतर धोरण असेल किंवा बस टर्मिनसचं धोरण असेल, या अनुषंगाने आपण जर चर्चा करतोय। मात्र महानगरपालिकेचे बजेट सादर करत असताना भाजपच्या नगरसेवकांची संख्या बऱ्यापैकी होती, मात्र शिंदे गट जो नगरसेवक आहेत त्यांची उपस्थिती मात्र आपल्याला इथे जाणवली नाही। साधारणपणे 10 ते 12 नगरसेवक आज त्यांनी दांडी मारले दिसून येत। म्हणजे विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे तर मुळामध्ये आज उपस्थित नव्हते। शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर या ठिकाणी नव्हते। अनेक नगरसेवकांनी यावेळेला दांडी मारण्याचं काम केलेलं आहे। मूळ मुद्दा असा आहे की अशा वेळेला नवी मुंबई शहरातला एक संकल्प येतो आणि या संकल्प समजून घेण्याचं काम जर नगरसेवकांचं असेल, या संकल्पनेत स्थायी समिती सभापती नेमकी काय बोलतात, काय तरतूद केली, काय भरीव केले का, काय अजेंडा आहे का, काय पाठीमागचाच अर्थसंकल्प आहे का, या अनुषंगाने खरं तर शिवसेनेचे नगरसेवकांनी येणं अपेक्षित आहे। मात्र शिवसेनेचे नगरसेवक सध्या मात्र या बजेटला दांडी मारली। म्हणून तर सागर नाईक म्हणतात तुम्ही अभ्यास करून या। मुळामध्ये सागर नाईक हेच म्हणतात शिवसेना नगरसेवक तुम्ही अभ्यास करून या। कदाचित ते 8-10-12 नगरसेवक विरोधी पक्षनेते अभ्यास करायला गेले असतील, जिल्हा प्रमुख अभ्यास करायला गेले असतील। एकूणच काय की ह्या बजेटवर चर्चा करत असताना तो बजेट समजून घेणं हे नगरसेवकांचं काम आहे। किती विभागाला तरतूद केली, कुठल्या विभागाला तरतूद अपेक्षित आहे का, भरीव निधी मोठ्या प्रमाणात उभा केलाय। आता महानगरपालिकेच्या जे आहेत आपण जर विचार केला तर याच्यामध्ये एकूणच काय की आता टॅब सुद्धा आता नगरसेवकांना मिळणार आहेत। ऑनलाईन पद्धतीचा कारभार आता होणार आहे। याच अनुषंगाने आपण जर बघितलं, हॉस्पिटल असेल, अरुलीत, या सगळ्या गोष्टींनी चर्चा करण्यात आलेली आहे। परंतु मात्र यावर गोष्टी आपण चर्चा करत असताना एकूणच काय याच बाबतीमध्ये जर आपण विचार केला, एकूणच या सगळ्या गोष्टीबाबत विचार करत असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी मात्र दांडी मारल्याची दिसून येते। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।